नमस्कार माऊली. आज आषाढी एकादशी निमित्त मस्त मऊसूत जाळीदार अशी आंबोळी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. जी बनवायला खूप सोपी आहे, मस्त आहे, मऊ लुसलुशीत तयार होते आणि याचबरोबर जितक्या लवकर ही आंबोळी बनवून होते ना, तितक्या लवकर ती फस्त सुद्धा होते. अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत आरामात ही आंबोळी सगळेजण एन्जॉय करू शकतील. अशा पांढऱ्या शुभ्र आंबोळ्या मस्त जाळीदार अशा मऊ लुसलुशीत खायला आपल्या सगळ्यांनाच आवडत असतात. तर ही आंबोळीची रेसिपी सोपीच आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी बनवा, दुपारच्या जेवणासाठी बनवा किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी बनवा. सगळ्यांना खूपच आवडतील. सुरुवात करूयात. तर इथे मी तुम्हाला अर्ध्या कपाचं मेजरमेंट सांगितलंय किंवा एखादी रेग्युलर छोटी वाटी असते ना आपल्या घरातली, ती 1 वाटी असेल तर त्या वाटीसाठी बरोबर 2 मोठे चमचे म्हणजे पोह्याचे मोठे चमचे भरून साबुदाणा आपल्याला घ्यायचा आहे किंवा मोठी जर तुमची वाटी असेल तर या वाटीसाठी पाव वाटी भरून इथे तुम्ही साबुदाणा घेतला. थोडाफार कमी जास्त झाला तरी सुद्धा काही हरकत नाही. परफेक्ट अशी ही आंबोळी तयार होते. अगदीच मेजरमेंट मी जसं सांगतेय तसंच असायला हवं असं अजिबातच नाही. थोडंफार इकडे-तिकडे झालं ना तरी सुद्धा चालेल. आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला हे दोन्ही साहित्य घालायचं आणि चांगली बारीक अशी याची पूड तयार करून घ्यायची. आजच्या रेसिपीसाठी मी इथे वापरलेला आहे अगारोचा मार्बल न्यूट्री ब्लेंडर जो BPA फ्री आहे. 2 ट्रायटन जार सोबत येतात. 1000 वॉटचा आहे. 100% कॉपर मोटर याची आहे. 2 स्पीड मोड विथ पल्स सोबत हा येतो. डिअटॅचेबल याचा बेस आहे. स्टेनलेस स्टील याचे ब्लेड्स आहेत आणि मिक्सिंग, ग्राइंडिंग, स्मूथी, ज्यूस अशा सगळ्यासाठी हा खूप उपयोगात पडतो आणि याचबरोबर मस्त अशा ब्लॅक रंगामध्ये आहे. जर तुम्हाला हा अगारोचा मार्बल न्यूट्री ब्लेंडर घ्यायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर इथे वरई आणि साबुदाण्याची चांगली अशी पावडर झालेली आहे. तयार केलेलं हे पीठ एका वेगळ्या मोठ्या अशा भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी बारीक झालेली आहे. हलकीशी जाडसर राहिली तरी सुद्धा काही हरकत नाही. थोडीफार रवाळ राहिली तरी सुद्धा आपण नंतर पुन्हा ही बारीक करून घेऊ शकतो. आता या पिठामध्येच आपल्याला 2 चमचे दही घालायचंय. तर हे दही थोडंसं आंबट असलं तरी सुद्धा चालेल. त्यामुळे छान फर्मेंटेशन सुद्धा होईल आणि व्यवस्थित आपल्या आंबोळ्या अशा जाळीदार होतील. आता जर दही नसेल तर याऐवजी तुम्ही चमचाभर इथे लिंबाचा रस जरी पिळून घेतलात ना तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये मी 1 कप भरून पाणी घातलेलं आहे. जितकं आपण वरई घेतली होती तितकंच मी यामध्ये पाणी घातलंय. पाणी आपल्याला एकदम न घालता पाण्याचा अंदाज घेत आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता सगळं पाणी या वरईने पटकन असं शोषून घेतलेलं आहे. आता यामध्ये आणखीन 1 कप भरून आपण पाणी घालूयात. साबुदाणा, वरई पटकन पाणी शोषून घेते. यामुळे आपल्याला पाणी बेतामध्येच घालायचंय. तर जितकी वरई आपण घेतली होती त्याच्या दुप्पट मी आता इथे पाणी वापरलेलं आहे. तर सगळं साहित्य चांगलं एकजीव व्हावं यासाठी विस्करच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने 1-2 मिनिटांसाठी चांगलं आपल्याला हे फेटून घ्यायचंय. म्हणजे सगळं साहित्य चांगलं एकजीव होतं. घातलेलं जे दही आहे ते सुद्धा व्यवस्थित मिसळलं जातं. आता आपण काय करूया, तयार झालेलं हे मिश्रण हलकसं भिजलेलं आहे, पण आपल्याला एकदम स्मूथ असं बॅटर हवंय. यासाठी पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचंय आणि साधारण 1 मिनिटभरासाठी चांगलं आपल्याला हे फिरवून घ्यायचंय. तर हे बघा, हे बॅटर अगदी मिनिटभरासाठी मी चांगलं हे फिरवून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. एकसारखं असं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि मस्त असं स्मूथ सुद्धा झालंय. हे बॅटर मला सुरुवातीपेक्षा खूप जास्त स्मूथ वाटतंय. आपण जसं रेग्युलर डाळ तांदळाचे डोसे बनवतो, त्यासाठी जसं बॅटर असतं अगदी त्याच पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण काय करूयात, यावरती झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून एक अर्ध्या तासांसाठी हे चांगलं भिजत ठेवूयात. तर बरोबर अर्ध्या तासांसाठी हे बॅटर मी चांगलं भिजवून घेतलेलं आहे. आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ घातल्यानंतर अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे. घातलेला सोडा आणि मीठ या पिठामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तयार झालं मस्त असं आंबोळीसाठीचं पीठ इथे तुम्ही बघू शकता. आंबोळीसाठीचं हे पीठ कमीत कमी 7 ते 8 तासांसाठी जर तुम्ही फर्मेंट करून घेतलं ना, तरी सुद्धा सोडा घालायची अजिबात गरज पडत नाही. इथे आपण इन्स्टंट बनवतोय यासाठी मी अगदी चिमूटभर सोडा घातला. वरईचे तांदूळ चांगलं फुललेलं आहे, यामुळे सुरुवातीपेक्षा थोडंसं दाटसर असं हे पीठ मला जाणवतंय. आता पटकन अशा आंबोळ्या बनवायला घेऊ.
तर इथे मी मध्यम आकाराचा पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. मध्यम आकाराच्या आपण आंबोळ्या बनवून घेऊयात. तर यासाठी मध्यम आच ठेवलेली आहे आणि याचबरोबर थोडंसं अगदी अर्धा चमचा यामध्ये मी तेल घातलं. तेल हलकसं गरम झालं. खूप जास्त तवा किंवा जे पॅन आहे ते आंबोळीसाठी कडकडीत असं गरम केलं जात नाही. पॅनमध्ये सगळ्या बाजूने एकसारखं पीठ आपल्याला आंबोळीचं घालायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. आपोआप याला मस्त अशी जाळी पडली जाते. अजिबात कमी किंवा जास्त अशी फ्लेम करायची नाही. एकसारखी आंबोळी भाजली गेली, मस्त याला जाळी आली, की वरच्या बाजूने असं थोडंसं तेल सोडायचं. वरच्या बाजूने तेल व्यवस्थित पसरवून लावायचं म्हणजे आंबोळीला वरच्या बाजूने अजिबात क्रॅक जात नाही. आणि आता आंबोळी पॅनपासून हलकीशी वेगळी करून घेऊ. खालच्या बाजूने मस्त अशी आंबोळी भाजली गेलेली आहे. पॅनमधून काढून घेऊयात. जर तुम्हाला हवं असेल तर पलटी करून दुसऱ्या साइडने सुद्धा तुम्ही ही भाजून घेऊ शकता. इथे मस्त अशी आंबोळीला जाळी आलेली आहे. काढून घेऊयात. आंबोळीसाठी खूप जास्त तेलाचा वापर करावा लागत नाही. अगदी अर्धा चमचा पुन्हा तेल मी या पॅनमध्ये घातलंय आणि एक पळीभर बॅटर आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घालायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता घातल्यानंतर लगेचच याला मस्त अशी जाळी येतेय. आता गॅसची फ्लेम मध्यमच आहे. मध्यम आचेवरती चांगली जाळी सुटेपर्यंत, खालच्या बाजूने आंबोळी चांगली भाजेपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची. आता आंबोळी थोडीशी वरनं कोरडी वाटायला लागली, की यानंतर साइडने तेल सोडायचंय आणि याचबरोबर वरच्या साइडने सुद्धा मस्त असं तेल सोडायचंय. आता हे सोडलेलं तेल या वरच्या आंबोळीला व्यवस्थित असं लावून घ्यायचंय म्हणजे काय होतं, आंबोळीला वरच्या बाजूने अजिबात क्रॅक जात नाही. मस्त मऊ लुसलुशीत अशी ही आंबोळी होते आणि याचबरोबर ना, या आंबोळीला छान चकाकी सुद्धा येते. तर खालच्या बाजूने आंबोळी चांगली शेकली गेलेली आहे. हवं असेल तर पलटी करून दुसऱ्या साइडने सुद्धा तुम्ही शेकून घेऊ शकता. मस्त जाळीदार अशी ही आंबोळी तयार झालेली आहे. काढून घेऊयात. आणि याच पद्धतीने उरलेल्या पिठाची सुद्धा मी आंबोळी तयार करून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार अशी आंबोळी तयार झालेली आहे. तयार केलेल्या पिठामध्ये बरोबर या 7 आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती बॅटर बनवायचं आहे, किती लोकांसाठी बनवायचं आहे, त्यानुसार तुम्ही बनवू शकता. ही मध्यम आकाराची आंबोळी आहे. तर तुम्हाला ही आंबोळी अगदी जवळून दाखवते. तर इथे मस्त अशी याला जाळी सुद्धा पडलेली आहे. खालच्या बाजूने सुद्धा मस्त भाजली गेली आहे आणि याचबरोबर मस्त मऊ लुसलुशीत सुद्धा झालेली आहे. अगदी तुम्ही जर दुपारी बनवली तर संध्याकाळपर्यंत अशीच मऊ लुसलुशीत राहते. खालच्या साइडने बघा मस्त एकसारखा रंग आलाय. तितकीच मऊसूत आणि जाळीदार सुद्धा झाली आहे. एखाद्या चटणीसोबत किंवा उपवासाची बटाट्याची जी भाजी आपण बनवतो त्यासोबत सुद्धा ही कमालीची लागते. डब्याला द्यायचं असेल तरी सुद्धा एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. तर आशा करते की आजची ही आंबोळीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि येणाऱ्या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही ही नक्की बनवून पाहाल. तुम्ही अजूनही मला Facebookवरती फॉलो केलं नसेल, तर प्लीज जाऊन फॉलो करा. आपण तिथे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी शेअर करत असतो. याचबरोबर Instagram आयडी हँडल सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तिथे जाऊन सुद्धा Insta आणि Facebookवरती मला फॉलो करायला अजिबात विसरू नका. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.